ओके ऑल हा सर. सर काय झालं होतं, मी तुम्हाला होस्ट केलं होतं पण मीटिंग एंड कसं काय झालं काही कळलं नाही. मी लिव्ह मला केलं पण नाही त्याच्यावर समजलं. मीटिंग एंड झाली. लिव्ह केलं मी. आणि तुमच्या कोणत्या अकाउंटला को होस्ट आणि होस्ट बनवू बरं? दोनच अकाउंट आहेत माझे. तर माझ्या व्हिडिओचं जे जिथं अकाउंट असतं ना, व्हिडिओ ऑन आहे त्याला होस्ट करा. को होस्ट करतो आणि co-host. जो तुमचा दुसरा अकाउंट आहे त्याला हा व्हिडिओ बंद आहे त्याला को होस्ट करा. ठीक आहे ठीक ठीक आहे. आहे. आणि याला होस्ट करा आणि परत ट्राय करा. ओके गाईज. ओके सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. काही टेक्निकल इश्यूमुळे आपली मीटिंग एंड झाली होती. काय सांगत होतो मी? काय सांगत होतो? लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं? आयोनिक बॉन्ड कधी तयार होतो. आयोनिक बॉन्ड म्हणजे काय असतं? आयोनिक बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. तिथं पहा, एक जर ऍटम आहे जो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, त्याची इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी आहे, इलेक्ट्रॉन इमिट करण्याची टेंडन्सी आहे. जर त्याने इलेक्ट्रॉन इमिट केला, इलेक्ट्रॉन इमिट करतोय, याचं मिनिंग काय आहे? तो काय करतोय? निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इमिट करतोय. म्हणजे ऑब्व्हियसली त्याच्यावरती काय येणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. म्हणजे तो काय बनला? त्याचा कॅटायन बनला. कॅटायन बनला. न्यूट्रल असेल तर आपण त्याला ऍटम असं म्हणतो. न्यूट्रल असेल तर आपण त्याला ऍटम असं म्हणतो. जर त्याच्या डोक्यावरती काहीतरी चार्ज आला, आयदर इट इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, मग आपण त्याला काय म्हणत असतो? आयन म्हणत असतो. ठीक आहे. पॉझिटिव्ह चार्ज असेल तर कॅटायन, निगेटिव्ह चार्ज असेल तर एनायन. बी दुसरा ऍटम आहे. समजा बी ने एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला, तर बीचा काय बनेल? बीचा बी मायनस बनेल. बी मायनस म्हणजेच काय बनेल? एनायन बनेल. आणि हा जर इलेक्ट्रॉन ए ने डोनेट केलेला इलेक्ट्रॉन जर बी घेतोय, तर ए पॉझिटिव्ह होणार आहे, बी निगेटिव्ह होणार आहे. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे चार्ज जे आहेत, त्या चार्ज मध्ये काय असणार आहे? हे इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन असणार आहे. आणि हे जे अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, जे ए प्लसला आणि बी मायनसला होल्ड करून ठेवतं एकत्र, किंवा एकमेकांमध्ये असणारं अट्रॅक्शन आहे, याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, किंवा त्यालाच आपण कुलोम्बिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. आणि ह्या फोर्सेसमुळे काय होत आहे? या फोर्सेसमुळे हे दोघं जण एकत्र राहत आहेत. या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण आयोनिक बॉन्ड असं नाव दिलं. याला काय म्हटलं आहे? आयोनिक बॉन्ड असं म्हटलेलं आहे. का तर आयन्समुळे काय होतंय? तिथे अट्रॅक्शन येते, आयन्स तयार होत आहेत. दॅट्स वाय दिस इज द आयोनिक बॉन्ड. ठीक आहे. तर आयोनिक बॉन्ड विषयी जे काही आपण ऑक्टेट रूल पाहिला, की जो देतोय तो पण त्याचा ऑक्टेट पूर्ण करतोय, जो इलेक्ट्रॉन घेतोय तो पण काय करतोय? इलेक्ट्रॉन घेऊन ऑक्टेट कंप्लीट करतोय. किंवा छोटे ऍटम्स असतील, जसं की हायड्रोजन असेल, लिथियम असेल, तर ते ड्युप्लेट कंप्लीट करतायत. हा जो रूल होता, हा मेजॉरिटीली कुणी दिला होता? मेजॉरिटीली हा रूल डेव्हलप केला होता लेविस. ठीक आहे. तर लेविस बरोबरच आणखी एक सायंटिस्ट होता कोसेल. तर कोसेलने काही डेव्हलपमेंट केली होती. कोसेलचं जे वर्क होतं, त्या सायंटिस्टचं वर्क सगळं रिलेटेड टू द एन्थाल्पी और रिलेटेड टू द एनर्जी ऑफ सिस्टीम याच्याशी होतं. सो राईट डाऊन, गिव्ह द हेडिंग आयोनिक सॉलिड अँड लॅटिस एन्थाल्पी. आयोनिक सॉलिड अँड लॅटिस एन्थाल्पी. एन्थाल्पी मीन्स एनर्जी असोसिएटेड विथ द सिस्टीम. एनर्जी दिली जाईल, रिलीज केली जाईल किंवा ऍब्सॉर्ब केली जाईल, ते पाहायचं आपल्याला काय. सो कोसेल, लेविस अँड कोसेल थेरी म्हटलेलं आपण याला. लेविस अँड कोसेल काय नाव दिलं होतं? इलेक्ट्रॉनिक थेरी ऑफ व्हॅलेन्स. नाव काय दिलं होतं? इलेक्ट्रॉनिक थेरी ऑफ व्हॅलेन्स. इन द इयर 1916 मध्ये लेविस आणि कोसेल या दोन सायंटिस्टने मिळून डेव्हलप केलेली थेरी होती ही. ओके. कोसेलने काय सांगितले पहा. कोसेलने काय सांगितले? फॉर्मेशन ऑफ आयन्स डिपेंड्स अपॉन द इज विथ विच अन ऍटम कॅन लूज और गेन इलेक्ट्रॉन. म्हणजे एखादा ऍटम इलेक्ट्रॉन लूज करतोय किंवा गेन करतोय, तर त्याच्यामध्ये इझीनेस किती आहे, किती सोपं आहे ते त्याच्यासाठी, याच्यावरती आयन्स काय होतात? तयार होतात. सो फॉर्मेशन ऑफ आयन्स, राईट डाऊन, फॉर्मेशन ऑफ आयन्स हे सगळ्यात महत्वाचं आहे. आयोनिक बॉन्ड तयार होण्यासाठी पहिल्यांदा आयन्स फॉर्म झाले पाहिजेत. मग आयन्स फॉर्म होतात हे कोणत्या बेसिसवरती? सो फॉर्मेशन ऑफ आयन्स डिपेंड्स अपॉन द इज, डिपेंड्स अपॉन द इज, EASE, इज म्हणजे इझीनेस म्हणतो आपण त्याला, किती सोप्या पद्धतीने होत आहे ते. ओके. इज विथ विच अन ऍटम कॅन
an atom can lose or gain electron. Lose or gain electrons. It means if आणि हे सगळं गॅसेस फेज मध्ये होतं, हे सगळं गॅसेस फेज मध्ये होतं. समजा m हा ऍटम आहे गॅसेस फेज मध्ये, याने जर एक इलेक्ट्रॉन इलिमिनेट केला तर त्याचा काय बनणार आहे, m चा कॅटायन हा पण असेल गॅसियस फेज मध्ये. आणि दुसरी केस होते एनाइनच्या बाबतीत दुसरी केस होते. फॉर एक्झाम्पल समजा एक्स हा एनाइन बनवणारा ऍटम आहे, तर हा काय करेल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल, इलेक्ट्रॉन गेन करेल, आणि हा काय बनणार आहे एक्स मायनस, आणि हे सगळं घडत असतं गॅसियस फेज मध्ये. ठीक आहे. आता काय होणार आहेत आयन्स बनणार आहेत. ठीक आहे. हे दोन आयन्स परत एकत्र येतील फेज मध्ये, आणि ज्यावेळी त्याचं क्रिस्टलायझेशन होतं, क्रिस्टल मध्ये फॉर्मेशन होतं, त्यावेळी त्याची फेज बनते सॉलिड फेज. ठीक आहे, पाहणार आहोत आपण. हॅव यू टेकन दिस? Yes, sir. Sir, 1 minute. ठीक आहे. Yes. Do it fast. बोर्डवरचं क्लिअर दिसतं का रे तुम्हाला? का तर फक्त माझा बोर्ड मोठा आहे, 6 feet by 4 feet आहे. बाकीचे अमित सरांचे किंवा मेहता सरांचे जे बोर्ड आहेत ते 4 by 3 चे आहेत, माझे 6 by 4 आहे. तर तोच बोर्ड योग्य होईल आपल्याला सुटेबल. हा बोर्ड दिसतं सुटेबल sir. आहे तुमच्यासाठी, व्यवस्थित दिसतं ना? ठीक हो आहे, सर, no problem. व्यवस्थित दिसतं. Yes sir. ठीक आहे. आता पहा काही क्वेश्चन आहेत माझे, काही क्वेश्चन आहेत, मला आन्सर द्या. एव्हरीथिंग यू नो व्हेरी वेल. ओके, ठीक आहे. हा इलेक्ट्रॉन बाहेर पडतोय, हा इलेक्ट्रॉन यम या ऍटम मधून हा इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. ठीक आहे. तर हा इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिट मधला बाहेर पडतोय? Outermost orbit. आउटर मोस्ट ऑर्बिट मधला. मग या इलेक्ट्रॉनला आपण कसला इलेक्ट्रॉन म्हणतो या इलेक्ट्रॉनला? Valence electron. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. गुड. पहा समजा कोणताही यम नावाचा ऍटम आहे, सॉरी, त्याला 2, 3 अशा काहीतरी किंवा 4 ऑर्बिट्स आहेत. आपण फक्त एक इलेक्ट्रॉन कन्सिडर करूयात, हा शेवटचा इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे, हा शेवटचा इलेक्ट्रॉन आहे. आता मला सांगा, हा शेवटच्या ऑर्बिट मध्ये फिरतोय, म्हणजे ऑब्व्हियसली याच्या न्यूक्लियस मध्ये याच्यामध्ये काय असलं पाहिजे? Force of attraction. फोर्स ऑफ अट्रॅक्शन. गुड. ओके, मग याच्या न्यूक्लियस मध्ये याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, आणि ह्या अट्रॅक्टिव्ह फोर्समुळे काय होतंय, या अट्रॅक्टिव्ह फोर्समुळे तो या न्यूक्लियसच्या भोवती काय होतोय, फिरतो. ओके, पण याने काय केलं, इलेक्ट्रॉन इनफायनाईट किंवा इन्फिनिटी डिस्टन्सला बाहेर टाकलेला आहे. इन्फिनिटी डिस्टन्स इट मीन्स त्याच्या न्यूक्लियस पासून तो इतका लांब गेलेला आहे की न्यूक्लियस आणि त्याचं अट्रॅक्शन राहिलेलं नाही. ज्यावेळी न्यूक्लियस आणि हा इलेक्ट्रॉन अट्रॅक्शन मध्ये आहे, त्यावेळी तो याच्या गोल फिरणार आहे भोवती, बरोबर की नाही? याच्या भोवती फिरणार आहे, त्यावेळी त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. पण याला जर तुम्ही न्यूक्लियस पासून एवढ्या अंतरावरती नेलं की याच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहिलं नाही, तर आपण ह्या इलेक्ट्रॉनला काय म्हणू, फ्री इलेक्ट्रॉन म्हणू. आपण त्याला काय म्हणूयात, फ्री इलेक्ट्रॉन. ओके, किंवा याच्यातून बाहेर पडलेला इलेक्ट्रॉन. पण हा असाच बाहेर पडेल का? याला बाहेर काढण्यासाठी काय करायला लागेल? Energy. यस, एनर्जी काय करायला लागेल? एनर्जी द्यायला लागेल की रिलीज होईल? द्यायला लागेल. Release. एनर्जी द्यायला लागेल. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एनर्जी देताय या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी, त्याच वेळी हा इलेक्ट्रॉन काय होणार आहे, इथून बाहेर जाणार आहे. का तर याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, याच्यामध्ये एक प्रकारचं बॉन्डिंग आहे. हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला ब्रेक करायचं आहे, म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला काय करावी लागणार आहे, एनर्जी द्यावी लागणार आहे. सो एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह outermost electron. Energy required to remove outermost electron from its orbit. It is known as ionization enthalpy or ionization energy. याला काय म्हटलं जातं? आयोनायझेशन एनर्जी, किंवा आपण म्हणत असतो आयोनायझेशन एन्थाल्पी. ओके, म्हणजे ही जी रिएक्शन आहे, दिस रिएक्शन असोसिएटेड विथ ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी फ्रॉम सराउंडिंग. आता पहा, ज्या सिस्टीमचा आपण विचार करतोय, किंवा इथे आपण एका ऍटमचा विचार करतोय, याला आपण सिस्टीम म्हणणार आहे. हा ऍटम सोडून सराउंडिंग पूर्ण युनिव्हर्स,
आपण फक्त विचार एका ऍटमचा करतोय. हा ऍटम सोडून पूर्ण युनिव्हर्स म्हणजे काय असणार आहे? सराउंडिंग. इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. व्हॉट इज मीन बाय सिस्टीम, व्हॉट इज मीन बाय सराउंडिंग. सिस्टीम म्हणजे काय, सराउंडिंग म्हणजे काय. सिस्टीम म्हणजे काय, ज्याचा विचार करतोय आपण. ओके, जी गोष्ट आपल्या अंडर कन्सिडरेशन आहे त्याला आपण सिस्टीम म्हणणार. ज्याच्यामध्ये काहीतरी प्रोसेस होते त्याला आपण सिस्टीम म्हणणार. ते सोडून राहिलेलं पूर्ण युनिव्हर्स त्याला आपण काय म्हणतोय? सराउंडिंग म्हणतोय. ठीक आहे. मग सराउंडिंग कडून सिस्टीम कडे एनर्जी काय केली जाईल? ऍब्सॉर्ब केली जाईल. म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फ्रॉम इट्स ऑर्बिट, इट इज नोन ऍज आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे ही जी एनर्जी आहे, सराउंडिंग कडून ज्यावेळी सिस्टीम कडे एनर्जी जाते त्यावेळी ती एनर्जी पॉझिटिव्ह असते. सराउंडिंग कडून सिस्टीमने गेन केलेली एनर्जी असते ती एनर्जी पॉझिटिव्ह असते. मग इथं काहीतरी एनर्जी काय होणार आहे? ऍब्सॉर्ब होणार आहे. ही एनर्जी काय होणार आहे? ऍब्सॉर्ब होणार आहे. किंवा तुम्ही सांगू शकता ही एनर्जी पॉझिटिव्ह एन्थाल्पी असणार आहे किंवा पॉझिटिव्ह एनर्जी असणार आहे. इट इज क्लिअर? इट इज क्लिअर? येस सर. रिप्लाय मी, इट इज सर क्लिअर? तुम्ही इलेक्ट्रॉन, यस पॉझिटिव्ह एन्थॅल्पी परत एकदा रिपीट करा ना, काय म्हणतो ते? येस येस येस. Last ज्यावेळी कधी आपण काय म्हटलंय, टोटल युनिव्हर्स म्हणजे काय आहे? सराउंडिंग आहे. सराउंडिंग आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, सराउंडिंग कडून हे ऍटम म्हणजे आपली काय आहे? सिस्टीम आहे. ह्या दोन System. कन्सेप्ट लक्षात ठेवा, सराउंडिंग आणि सिस्टीम. ज्याचा विचार करतोय ते सिस्टीम, जिथं प्रोसेस होते ती सिस्टीम, ते सोडून बाकीचं राहिलेलं सगळं जे काही असणार आहे ते युनिव्हर्स. याच्या अराउंडला असणारी 3 डायमेन्शनल स्पेस म्हणजे काय असणार आहे? सराउंडिंग असणार आहे. याच्या भोवती हवा असेल, काही असेल याच्या भोवती, किंवा व्हॅक्युम असेल, आपण त्याला काय म्हणणार? सराउंडिंग म्हणणार. मग ज्यावेळी सराउंडिंग कडून सिस्टीम कडे एनर्जी दिली जाते त्यावेळी ती एनर्जी नेहमी आपण कशी दाखवतो? पॉझिटिव्ह एनर्जी दाखवतो. किंवा यालाच म्हणू शकतो आपण सराउंडिंग कडून किंवा एन्व्हायरमेंट कडून या ऍटमने काय केलंय? एनर्जी ऍब्सॉर्ब केलेली आहे. तर ही ऍब्सॉर्ब झालेली जी एनर्जी असते ती आपण कशी दाखवतो? पॉझिटिव्ह एनर्जीने दाखवतो किंवा पॉझिटिव्ह एन्थाल्पीने दाखवतो. एन्थाल्पीचं रिप्रेझेंटेशन डेल्टा एच ने केलं जातं. हे डिटेलमध्ये होणार आहे तुम्हाला 12th स्टँडर्ड मध्ये होणार आहे थर्मोडायनामिक्स या चॅप्टर मध्ये, एन्थाल्पीज कशा असतात. ठीक आहे. तर डेल्टा एच ने आपण एन्थाल्पीचं रिप्रेझेंटेशन करतो. पण या पर्टिक्युलर केसमध्ये ही जी एन्थाल्पी आहे ही आयोनायझेशन एन्थाल्पी आहे. ही आयोनायझेशन एन्थाल्पी आहे समजावं म्हणून या डेल्टाच्या नंतर आपण त्याच्या सबस्क्रिप्टला स्मॉल आय न रिप्रेझेंट करतो. आय फॉर आयोनायझेशन एन्थाल्पी. इट इज क्लिअर? Yes, sir. ओके. आता मला एका शब्दाचा अर्थ सांगा. व्हॉट इज मीन बाय, हेच नाव का दिलं? आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी असं नाव का दिलं असेल याला? पहा रिएक्शन आणि सांगा. यस, आयोनायझेशन एन्थाल्पी असं नाव का दिलं असेल याला? To eliminate, यस सुरेश? sir, to eliminate electrons. येस येस येस. व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ आयोनायझेशन? लक्षात ठेवा, TiON आहे म्हणजे काहीतरी प्रोसेस आहे. TiON शेवटी आहे म्हणजे काहीतरी प्रोसेस आहे. त्याच्या अगोदर एक शब्द आहे आयन. आयन तयार होण्याची प्रोसेस म्हणजे काय? आयोनायझेशन. आयन तयार होण्याची. ओके. आयन जिथं डेव्हलप होत आहेत त्याला आपण आयोनायझेशन म्हणतो. मग या प्रोसेसमध्ये न्यूट्रल ऍटम मधून जर शेवटचे इलेक्ट्रॉन तुम्ही काढून टाकताय तर त्याच्यावरती चार्ज येणार आहे. त्याचा काय बनणार आहे? कॅटायन बनणार आहे. त्याचा काय बनणार आहे? कॅटायन. मग आयन तयार होत आहे तिथं या प्रोसेसमध्ये, म्हणून ह्या एनर्जीला आपण आयोनायझेशन एनर्जी म्हणतो. आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणे, इट मीन्स आयन फॉर्म करणे. आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताय म्हणजे त्याचा आयन बनणार आहे, बरोबर की नाही? कॅटायन बनणार आहे. एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन इज नोन ऍज आयोनायझेशन एनर्जी. ही रिएक्शन कॅटायन फॉर्म होण्याची आयोनायझेशन एनर्जीशी रिलेटेड असेल आणि या प्रोसेसमध्ये काय होते? एनर्जी ऍब्सॉर्ब केली असेल आणि हीच ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी आपण कशाने दाखवतो? पॉझिटिव्ह साईनने दाखवतो. ओके. आता दुसऱ्या, ही झाली फर्स्ट रिएक्शन. ह्या सेकंड रिएक्शनचा विचार करा. सेकंड रिएक्शनचा विचार करा. सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. आता समजा हीच सिस्टीम आहे, हेच सराउंडिंग आहे आणि इथं आपण काय करतो? इथं काय करतोय आपण? प्रोसेस फक्त वेगळी आहे. इथं काय करतोय आपण? इलेक्ट्रॉन बाहेरून एक इलेक्ट्रॉन आणून आपण त्याला देतोय म्हणजे तो शेवटच्या ऑर्बिटमध्ये फिट करतोय. म्हणजे तो शेवटच्या ऑर्बिटमध्ये त्या इलेक्ट्रॉन मध्ये आणि ह्या न्यूक्लियस मध्ये काय असणार आहे? अट्रॅक्शन असणार आहे. मग एक इलेक्ट्रॉन आपण काय करतोय? शेवटच्या ऑर्बिटमध्ये प्लेस करतोय. म्हणजे या ऍटमने इलेक्ट्रॉन गेन केला. आता ह्याच्या पूर्ण अपोजिट कन्सेप्ट आहे ही. इथं काय होईल? जर इलेक्ट्रॉन काढून टाकायचा आहे तर काय करतो आपण? इलेक्ट्रॉन काढून टाकायला एनर्जी देतो. तसं सिमिलरली इलेक्ट्रॉन जर गेन केला असेल तर एनर्जी काय व्हायला पाहिजे? एनर्जी काय व्हायला पाहिजे? रिलीज व्हायला पाहिजे. म्हणजे या सिस्टीम मधून काय होते?
एनर्जी जी आहे ती रिलीज होते. म्हणजे इलेक्ट्रॉनला जर इथं यायचं असेल तर इलेक्ट्रॉनने एनर्जी काय केली पाहिजे, रिलीज केली पाहिजे, एनर्जी रिलीज केली पाहिजे. आणि काय रिलीज करेल, का तर आपण सांगितलेलं आहे फ्री इलेक्ट्रॉन जो असतो किंवा इन्फिनिटी डिस्टन्सला जो इलेक्ट्रॉन असतो त्याची एनर्जी त्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या सगळ्या इलेक्ट्रॉन पेक्षा नेहमीच जास्त असते. म्हणजे हा हायर एनर्जी पासून लोअर एनर्जीला येतोय. याचं मिनिंग काय आहे की तो एनर्जी हायर पासून लोअर कडे येताना एनर्जी तो काय करेल, इमिट करेल रेडिएशनच्या फॉर्म मध्ये, हीटच्या फॉर्म मध्ये, एव्हरी पॉसिबल वेनं तो काय करेल, एनर्जी इमिट करेल, तरच तो या ऑर्बिटमध्ये फिट होऊ शकतो. इट इज क्लिअर, इट इज क्लिअर. Yes, sir. ओके, अपोजिट कन्सेप्ट आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन ज्यावेळी इथं गेन होईल त्यावेळी एनर्जी रिलीज होईल, इलेक्ट्रॉन काढून टाकायचा आहे, एनर्जी ऍब्सॉर्ब होईल, इलेक्ट्रॉन फिट करायचा आहे बाहेरून आणून इथं, तर एनर्जी काय होणार आहे, रिलीज होणार आहे. मग इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे रिलीज झालेली एनर्जी, ह्या एनर्जीला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन, राईट डाऊन, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आणि ही एन्थाल्पी आपण दाखवतो, ही एन्थाल्पी आपण दाखवतो डेल्टा, त्या डेल्टाच्या खाली स्मॉल ई आणि जी, इलेक्ट्रॉन गेन ई जी, ओके, आणि एच ने. आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही कशी असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. म्हणजेच काय केली जाईल, रिलीज केली जाईल, एनर्जी रिलीज झालेली असेल. एनर्जी रिलीज झाली म्हणून आपण त्याला कशाने दाखवतो, निगेटिव्ह साईनने. ठीक आहे, म्हणजे सिस्टीम कडून सराउंडिंग कडे ही एनर्जी आता एन्व्हायरमेंट मध्ये जाईल, सराउंडिंग कडे जाईल. एनर्जी रिलीज झाली सिस्टीम कडून सराउंडिंग कडे, तर एनर्जी काय असेल, यस, सिस्टीम कडून सराउंडिंग कडे एनर्जी गेली, सिस्टीम कडून सराउंडिंग कडे जर एनर्जी गेली तर ती एनर्जी ही निगेटिव्ह असते. राईट डाऊन. तुम्हाला समजेल अशा भाषेत सगळ्या गोष्टी लिहून घ्या, तुम्हाला समजेल अशा लँग्वेज मध्ये. राईट डाऊन, टेक अ पॉज, परत एकदा रिवाइज करायचं, समजतंय का? किंवा डाऊट्स असतील आताच विचारा. झालं? इट इज डन. रिप्लाय मी. It is clear. Reply me fast. येस सर. ठीक आहे, समजलेत कन्सेप्ट. परत एकदा पहा, शेवटच्या ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतोय तर एनर्जी द्यावी लागेल, का तर याच्यामध्ये काहीतरी अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये. जी एनर्जी आपण बाहेरून देतो त्या एनर्जीला आपण काय म्हणत असतो, आयोनायझेशन एनर्जी. एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह, अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम इट्स ऑर्बिट, इट इज नोन ॲज आयोनायझेशन एनर्जी. ओके, याच्या उलट एनर्जी रिलीज ड्युरिंग द gain of electron, energy released during the gain of electron, this energy known as electron gain enthalpy, and this is negative. This is represented by delta EGH. EG हे त्याच्या सबस्क्रिप्टला असणार आहे आणि आयोनायझेशन एनर्जी डेल्टा त्याच्या साइडला पण त्याच्या सबस्क्रिप्टला स्मॉल आय ने रिप्रेझेंट करतो, डेल्टा आय आणि एच. ठीक आहे, आयोनायझेशन एनर्जी म्हणतो. तर ह्या दोन्ही ज्या काही रिॲक्शन आहेत आयन्स फॉर्म होण्याच्या, त्या दोन्ही रिॲक्शन ज्या आहेत त्या रिलेटेड किंवा असोसिएटेड विथ द एनर्जी चेंज, त्याच एनर्जी चेंजला आपण काय म्हणत असतो, एन्थाल्पी म्हणत असतो. याच्या पुढे काय होतं, याच्या पुढे काय होतं पहा. ठीक आहे, दोन्हीचे एकाचा कॅटायन बनला, एकाचा एनायन बनला. याच्या पुढे काय होईल, याच्या पुढे काय होईल, आता हा कॅटायन आणि हा एनायन हे दोघं काय होतील, एकत्र येतील. ओके, सो M प्लस इज द कॅटायन विच इज प्रेझेंट इन गॅसियस फेज. लक्षात ठेवायचं, फायनल स्टेपलाच हा काय होणार आहे, सॉलिड होणार आहे. ज्यावेळी त्याचं क्रिस्टलायझेशन होणार आहे, ज्यावेळी मिलियन्स ऑफ आयन्स, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स एकत्र येतील, त्याच वेळी त्याचं काय होणार आहे, सॉलिडिफिकेशन होणार आहे, त्याचं सॉलिड बनणार आहे, त्याचं क्रिस्टलायझेशन होणार आहे. जर तुम्ही सिंगल आयन विचार करताय तर सिंगल आयन सॉलिड मध्ये प्रेझेंट नसतो, तो नेहमी गॅस फेज मध्ये, का तर तो फ्री आहे. इट इज फ्री टू मूव्ह, इट इज फ्री टू बाइंड विथ एक्स मायनस. That's why this is gaseous. This is called as, or this is considered as, this is in a gaseous phase. Okay, this combines with X minus anion, which is also again in a gaseous phase, and it will form
m plus x minus and both are in, okay, or this molecule or this combination is also in gaseous phase. Okay, write down this. And later when crystallization occurs, पहिल्यांदा हे एकत्र येतात आणि मग क्रिस्टलायझेशन प्रोसेस स्टार्ट होते. आणि क्रिस्टलायझेशन प्रोसेस म्हणजेच काय आहे, mx ज्यावेळी गॅस फेज मधनं सॉलिड फेज मध्ये येतो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, क्रिस्टलायझेशन म्हणतो. मग याचं काय होतं, इथं क्रिस्टलायझेशन होतं. आणि परत क्रिस्टलायझेशन, धिस स्टेप इज अगेन असोसिएटेड विथ रिलीज इन एनर्जी. दिस इज energy is released during this process. या स्टेप मध्ये पण काय होते, एनर्जी रिलीज होते. झालं हे झालं. यस सर सुरेश, एनर्जी कसं रिलीज होते ते सांगा ना. सांगतो मी. हे झालंय का, लिहून घेतले का, पहा पहिला. ओके, आता पहा, मी एक ग्राफ दाखवलं होतं तुम्हाला. कोणतीही रिॲक्शन फॉरवर्ड डिरेक्शन कधी होते, समजा रिॲक्टंट हे कन्वर्ट होत आहेत प्रोडक्ट मध्ये आणि ही रिॲक्शन फॉरवर्ड डिरेक्शन रन होते. रिॲक्टंट प्रोडक्ट मध्ये का कन्वर्ट होते, ओके, बिकॉज साधी गोष्ट आहे, सोपी गोष्ट आहे, याच्यापेक्षा हा स्टेबल असला पाहिजे. एखादा कंपाऊंड जर दुसऱ्या कंपाऊंड मध्ये कन्वर्ट होतो, याचं मिनिंग काय आहे, याला स्टॅबिलिटी जास्त आहे, बरोबर की नाही. बसमध्ये आपण उभारलोय, बसमध्ये जर आपण लटकलोय, उभारलोय आणि आपल्याला दिसलं की सीट खाली झालेला आहे, मग आपण काय करतो, उभा राहतो की बसतो सीटवरती. आपण सीटवरती बसतो का, तर बसल्यानंतर आपण उभारलेल्यापेक्षा जास्त स्टेबल असतो. ओके, म्हणजे एखादा कंपाऊंड कधी दुसऱ्या कंपाऊंड मध्ये कन्वर्ट होतो, ज्यावेळी त्याला स्टॅबिलिटी जास्त असते. मग तो स्टेबल जास्त असतो, यातच मिनिंग काय आहे. जर मी त्याची एनर्जी दाखवली इन द टर्म्स ऑफ एनर्जी, जर समजा इन्क्रीजिंग एनर्जी दाखवतोय मी, तर रिॲक्टंटची एनर्जी जर समजा इथं असेल, तर हे रिॲक्टंट कन्वर्ट होतात प्रोडक्ट मध्ये. समजा इथं रिॲक्टंट आहेत तर इथं प्रोडक्ट असतात. दिस मीन्स हा एनर्जी गॅप आहे. हा काय आहे, एनर्जी गॅप आहे. रिॲक्टंट हे प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत आहेत, म्हणजे हे जास्त स्टेबल आहे. प्रोडक्ट जास्त स्टेबल का आहे, का तर याची एनर्जी कमी आहे. मी सांगितले तुम्हाला, एनर्जी आणि स्टॅबिलिटी ह्या दोन अपोजिट टर्म आहेत. एनर्जी, जेवढी एनर्जी जास्त तेवढी स्टॅबिलिटी काय असते, स्टॅबिलिटी कमी असते. जास्त एनर्जेटिक असणारा ऍटम हा कधीच स्टेबल राहू शकत नाही. जास्त एनर्जेटिक असणारी स्पेसिस पटकन रिॲक्ट, जास्त एनर्जेटिक आहे म्हणजे जास्त रिॲक्टिव्ह आहे, पटकन रिॲक्ट होते, पटकन काय होते, रिॲक्ट होते दुसऱ्या एखाद्या स्पेसिस बरोबर. त्यामुळे ती स्टेबल नाही राहत. ज्याची एनर्जी कमी आहे ती लवकर रिॲक्ट होत नाही, रिॲक्ट होण्याची कॅपॅसिटी पण कमी झाली. एनर्जी कमी, रिॲक्ट होण्याची कॅपॅसिटी कमी, दॅट्स वाय स्टॅबिलिटी जास्त. म्हणजे एनर्जी जास्त असेल, स्टॅबिलिटी डेफिनेटली कमी असते. ओके, मग रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये का होतं, तर प्रोडक्ट मध्ये होत असताना प्रोडक्टची एनर्जी कमी आहे, इट मीन्स स्टॅबिलिटी जास्त आहे. तर एनर्जी कमी असेल तर स्टॅबिलिटी जास्त आहे, आणि हे लेस स्टेबल मधून मोर स्टेबल कडे नेहमी कन्व्हर्जन होत असतं. लेस स्टेबल मधून मोर स्टेबल कडे, स्टॅबिलिटी कडे कन्व्हर्जन होते. ठीक आहे, मग इथं असतो हा एनर्जी गॅप, हा डेल्टा ई ने दाखवतात. डेल्टा ई आणि त्याच्या सबस्क्रिप्टला ए असतं, याला म्हणतात एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. पण रिॲक्शन अशी स्टार्ट होत नाही. रिॲक्टंटला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत असताना मध्ये एक प्रोडक्ट असतो, मध्ये एक स्टेप असते, त्याला इंटरमिडिएट म्हणतात. मग हा इंटरमिडिएट जो आहे, इंटरमिडिएट स्टेप जे असते, याच्या ओव्हरकम होण्यासाठी हे अनस्टेबल असते. इट मीन्स याची एनर्जी जास्त असते. ही अनस्टेबल स्टेट आहे इंटरमिडिएटची. आणि एकदा का रिॲक्टंटचं कन्व्हर्जन इंटरमिडिएट मध्ये झालं, इंटरमिडिएटचं कन्व्हर्जन लगेच काय होतं, प्रोडक्ट मध्ये होतं, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. ओके, खूप कमी वेळामध्ये हे कन्व्हर्जन होत असतं. फक्त ही एनर्जी आहे, ही एनर्जी सराउंडिंग मधून किंवा सिस्टीम मधून भेटली पाहिजे. या एनर्जीला म्हणत असतो आपण एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. याला काय म्हणत असतो आपण, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. मग इथं आपण सांगू शकतो नॉर्मली रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये झालंय, म्हणजे ही एनर्जी, एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी काय झालेली आहे, एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी इथं काय झालेली असेल, रिलीज झालेली असेल. हे गॅसियस स्टेज मध्ये स्टेबल नाहीये.
रूम टेम्परेचरला हे आहेत सॉलिड. मग या गॅसचं कन्व्हर्जन सॉलिड मध्ये होतंय, गॅसचं कन्व्हर्जन सॉलिड मध्ये होतंय. इट मीन्स हे जास्त स्टेबल होत आहेत. जास्त स्टेबल होत आहेत म्हणजेच काय करतील ते एनर्जी रिलीज करतील. इट इज क्लिअर नाव? येस सर. इट इज क्लिअर? म्हणजे या स्टेपला एनर्जी रिलीज होते. ठीक आहे. आता ज्यावेळी याचं सॉलिडिफिकेशन होतं, ज्यावेळी याचं सॉलिडिफिकेशन होतं किंवा गॅसचं कन्व्हर्जन सॉलिड मध्ये होतं, त्याच वेळी याचे क्रिस्टल बनतात. त्याच वेळी याचे काय बनतात? क्रिस्टल बनतात. त्या क्रिस्टलला आपण क्रिस्टल लॅटिस असं म्हणतो. दाखवतो मी इमेज तुम्हाला. क्रिस्टल लॅटिस असं म्हणतो. कशाला म्हणतात क्रिस्टल लॅटिस पाहूयात आपण. ठीक आहे. तर ज्यावेळी सॉलिड बनतो हा, त्यावेळी याचा क्रिस्टल लॅटिस बनतो आणि म्हणून ह्या लॅटिस बनण्याच्या प्रोसेसमध्ये रिलीज झालेली जी एनर्जी असते त्याला आपण काय म्हणत असतो? लॅटिस एनर्जी. याला काय म्हणत असतो आपण? लॅटिस एनर्जी. ह्या एनर्जीला काय म्हणणार रिलीज झालेले आपण? दिस एनर्जी इज कॉल्ड ऍज लॅटिस एनर्जी. आता पहा, जर नॉर्मल कंपाऊंड होता म्हणजे दोन वेगवेगळे काय होते? दोन वेगवेगळे आयन्स होते. हे आयन्स एकत्र येऊन जर याचा लॅटिस बनतोय, हे आयन्स वेगवेगळे एकत्र येऊन जर याचा काय बनतोय? लॅटिस बनतोय, तर काही अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होते की ज्याला आपण लॅटिस एनर्जी म्हणतो. याच्या उलट हा लॅटिस जर मी ब्रेक केला, हा लॅटिस जर मी ब्रेक केला आणि याचं कन्व्हर्जन परत ओरिजिनल आयन्स मध्ये केलं, लॅटिस जर ब्रेक केला आणि याचं कन्व्हर्जन ओरिजिनल करायचंय मला, तर हा स्टेबल आहे. मग याचं कन्व्हर्जन अनस्टेबल मध्ये करण्यासाठी मला याला काय करावं लागेल? याच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन ब्रेक करावं लागेल. म्हणजे मला याला बाहेरून एनर्जी द्यावी लागेल. मग हे ब्रेक करत असताना मला याला बाहेरून एनर्जी द्यावी लागते आणि ही बाहेरून दिली जाणारी जी एनर्जी आहे ती सेम असणार आहे जी एनर्जी ऑफ फॉर्मेशन ऑफ लॅटिस असणार आहे. एनर्जी ऑफ फॉर्मेशन ऑफ लॅटिस जेवढी आहे तेवढीच एनर्जी ऑफ ब्रेकिंग ऑफ लॅटिस असणार आहे. तेवढीच त्याची बॉन्ड स्ट्रेंथ असणार आहे. त्याचे बॉन्ड तयार होताना जेवढी एनर्जी रिलीज झाली तेवढीच एनर्जी मला द्यावी लागणार आहे बाहेरून, जेणेकरून त्याचे बॉन्ड परत काय व्हावेत? ब्रेक व्हावेत. ओके. मग ह्या दोन्ही एनर्जी काय असणार आहेत? सेम असणार आहेत. म्हणून आपण याला काय म्हणत असतो? लॅटिस एनर्जी. याला काय म्हणणार आपण? लॅटिस एनर्जी. अँड दिस एनर्जी इज रिलीज्ड ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ क्रिस्टल लॅटिस. ओके. और टू break the lattice into its individual ions, to break the lattice into its individual ions, जी काही अमाउंट ऑफ एनर्जी मला द्यावी लागेल, एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक दिस लॅटिस इंटू इट्स ओरिजिनल आयन्स, दिस इज कॉल्ड ऍज लॅटिस एनर्जी. आणि ही एनर्जी काउंट आपण एका ऍटम साठी करू शकत नाही. हे लिहू तर शकतोय आपण रिप्रेझेंटेटिव्ह, पण असा एक आयन किंवा एक ऍटम आपण रिअल मध्ये प्रॅक्टिस मध्ये घेऊ शकत. मग आपण त्याच्यासाठी काय करणार? 1 मोल अमाऊंट ऑफ सबस्टन्स. 1 मोल हे त्याचं युनिट आहे. 1 मोल साठी आपण ह्या सगळ्या गोष्टी काय करणार? काउंट करणार. लॅटिस एनर्जी जी रिलीज झाली ती पण 1 मोल साठी आणि जी द्यावी लागली ती पण सेम असतात दोन्ही एनर्जी. तर ही एनर्जी आपण कशासाठी काउंट करणार? दिस इज फॉर 1 मोल. एनर्जी ही किलो जूल या युनिट मध्ये काउंट केली जाते आणि एका मोल साठी काउंट करतोय. इट मीन्स किलो जूल पर मोल. हे युनिट असणार आहे एनचं, किलो जूल पर मोल. इट इज क्लिअर? एव्हरीथिंग इज क्लिअर? लॅटिस काय आहे पाहणार आहे आपण. एव्हरीथिंग इज क्लिअर अदर देन लॅटिस? रिप्लाय मी. प्रणित, ऐश्वर्या, अंजली. पर मोल कशाचं म्हटलं तुम्ही? एनर्जीचं युनिट आहे किलो जूल पर मोल. एका मोल साठी एनर्जी काउंट करतोय आपण, एका ऍटम साठी नाही. हे रिप्रेझेंटेटिव्ह एका मॉलिक्युल साठी आपलं. एक आयन घेतोय, एक मॉलिक्युल दाखवतोय आपण कंपाऊंडचा. हे बोर्डवरती ठीक आहे, थेरॉटिकल ठीक आहे, पण प्रॅक्टिस मध्ये लॅब मध्ये एक ऍटम घेणं शक्य आहे का? मी जर सांगितलं आयर्नचा एक ऍटम आणून दाखवा, शक्य आहे का? पॉसिबल आहे का? इव्हन दो या इरामध्ये पण, या टेक्नॉलॉजीच्या इरामध्ये पण आपण सिंगल ऍटम घेऊ शकत नाही, का तर तो खूप छोटा असतो. पण आपण काय घेऊ शकतो? 1 मोल ऑफ सबस्टन्स घेऊ शकतो. 1 मोल ऑफ सबस्टन्स, त्याच्या ऍटॉमिक मास एवढा किंवा मॉलिक्युलर मास एवढा कंपाऊंड ग्रॅम मध्ये घ्यायचा. ऍटॉमिक मास युनिट कट करायचं, ग्रॅम लिहायचं पुढं, तो झाला 1 मोल. मग तेवढी क्वांटिटी आपण घेऊ शकतो. म्हणून हे 1 मोल साठी ही एनर्जी काउंट करणार आहे. एका रिएक्शन, एका ऍटम साठी नाही, एका आयन साठी नाही. 1 मोल ऑफ आयन्स, 1 मोल ऑफ कंपाऊंड, याच्यासाठी काउंट करतो. म्हणून किलो जूल पर मोल हे या एनर्जीचं काय असतं? लॅटिस एनर्जीचं युनिट असतं. Yes? Anything else? Ask me if there is any doubt. Yes? Reply me. Don't give the room for the doubts. जे असतील ते इथंच क्लिअर करून घ्या. ठीक आहे, हे क्लिअर आहे. आता पहा लॅटिस कशाला म्हणतो. ज्यावेळी आता तुम्हाला माहित आहे NaCl
च्या जीवनामध्ये आपण यूज करत असतो. NaCl कॉमन सॉल्ट आहे, घरामध्ये यूज करतो आपण सॉल्ट. ठीक आहे. तर NaCl चा क्रिस्टल कसा बनत असेल? Na पॉझिटिव्हली चार्ज असतो, क्लोरीन निगेटिव्हली चार्ज असतो, सोडियमचा कॅटायन क्लोरीनचा ऍनायन, सोडियमचा कॅटायन क्लोरीनचा ऍनायन दोन्ही एकत्र येतील आणि NaCl चा सॉलिड क्रिस्टल बनवतील. पण जर क्लोरीनला तुम्ही घेताय, क्लोरीन तर गॅस फॉर्म मध्ये असतो, सोडियम तर काय असतो? सोडियम असतो सॉलिड फॉर्म मध्ये, क्लोरीन असतो गॅस फॉर्म मध्ये. यांचं जर तुम्हाला काय करायचं आहे? NaCl बनवायचं आहे. यांच्यापासून तुम्हाला काय बनवायचं आहे? NaCl बनवायचं आहे. काय करावं लागेल? काय करावं लागेल? सोडियमचं पहिल्यांदा बनेल सोडियम प्लस बाय इलिमिनेटिंग 1 इलेक्ट्रॉन, आणि ही स्टेप होते गॅसियस फेज मध्ये. आयन बनला गॅसियस फेज मध्ये, आयन तयार झाला गॅसियस फेज मध्ये. क्लोरीनचं पहिल्यांदा तुम्हाला ब्रेकिंग करावं लागेल, क्लोरीनचं ब्रेकिंग करावं लागेल, त्याला डिफ्युजन म्हणू शकतो आपण. क्लोरीनचं डिफ्युजन होतंय का? तर क्लोरीन सिंगल ऍटम नसतो. क्लोरीन गॅस घेताय तुम्ही, क्लोरीन इज ऑलवेज प्रेझेंट ऍज अ डाय ॲटॉमिक गॅस, म्हणजे त्याच्या एका मॉलिक्युल मध्ये 2 ऍटम आहेत. तुम्ही त्याचा सिंगल ऍटम घेतला, त्याला ब्रेक केलं, डिफ्युजन केलं, त्याचा सिंगल ऍटम घेतला, या सिंगल ऍटमला परत तुम्ही एक इलेक्ट्रॉन दिला, त्यावेळी त्या क्लोरीनचा झाला क्लोरीन मायनस. ठीक आहे. मग आता हा क्लोरीन मायनस आणि हा सोडियम प्लस हे दोन्ही एकत्र येणार आहेत, दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन NaCl बनणार आहे. ओके. मग या स्टेपमध्ये एनर्जी ऍब्सॉर्ब झाली असेल, या स्टेपमध्ये एनर्जी रिलीज झाली असेल. इथं जी एनर्जी ऍब्सॉर्ब झाली याला आपण म्हणणार आयोनायझेशन एन्थाल्पी. इथं जी एनर्जी रिलीज झाली याला म्हणणार आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. ठीक आहे. आणि ज्यावेळी क्रिस्टल बनतात, क्रिस्टलायझेशन प्रोसेस होते, म्हणजे हा गॅसियस फेज मध्ये आहे, हा गॅसियस फेज मध्ये आहे, तर दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन आयनचं हा सॉलिड कंपाऊंड बनतोय, मोर स्टेबल. तर यावेळी एका टाईपची एनर्जी रिलीज होते. ह्या एनर्जी रिलीजला आपण काय म्हणणार? लॅटिस एनर्जी. याला आपण काय म्हणणार? लॅटिस एनर्जी, किंवा यालाच काय टर्म आहे? यालाच टर्म आहे लॅटिस एन्थाल्पी. यालाच काय म्हणतो आपण? लॅटिस एन्थाल्पी. ओके. आणि सेम जशी वेगवेगळ्या आयन्स एकत्र येऊन सॉलिड फॉर्म मध्ये क्रिस्टल लॅटिस बनायला लागलेली एनर्जी, इट मीन्स लॅटिस एनर्जी, तसं सेम रिव्हर्स वेने जर तुम्ही विचार केला, Na आणि Cl चे बॉन्ड मला ब्रेक करायचे आहेत आणि ओरिजिनल Na प्लस आणि Cl मायनस जसा होता पहिल्यांदा तसा जर मिळवायचा असेल, तर तेवढी एनर्जी द्यावी लागेल बाहेरून तुम्हाला, आणि ती जी एनर्जी आहे ती सेम असणार आहे या एनर्जीशी. जेवढी एनर्जी रिलीज होते तेवढीच दिली तर काय होणार आहे? ते बॉन्ड परत ब्रेक होणार आहेत. इट इज रिलेटेड टू द एनर्जी. ओके. असोसिएटेड विथ द एनर्जी. ओके. मग हा NaCl चा लॅटिस इथं काय होईल? ब्रेक होईल. ओके. मग हा NaCl चा लॅटिस नक्की कसा तयार होतो? जसं की आता आपण एक्झाम्पल घेतलं, आताच एक्झाम्पल घेतलं होतं आपण क्लोरीनचं. तर क्लोरीन गॅस कसा प्रेझेंट असेल? मी एक पिक्चराइज करतोय इमेज माझ्या ब्रेन मध्ये मी जर पिक्चराइज करतोय, क्लोरीन कसा असेल? क्लोरीन डायॲटॉमिक गॅस आहे. समजा हा एक क्लोरीनचा ऍटम आहे, हा एक क्लोरीनचा ऍटम आहे. हे काय झाला? क्लोरीनचा मॉलिक्यूल झाला. मी दुसरा मॉलिक्यूल काढतोय, हा एक ऍटम, हा एक ऍटम, हा एक मॉलिक्यूल झाला. हा एक क्लोरीनचा मॉलिक्यूल झाला, हा एक क्लोरीनचा मॉलिक्यूल झाला, हा एक क्लोरीनचा मॉलिक्यूल झाला. तर इथं जे तुम्हाला दिसतंय हे क्लोरीनचं काय आहे? इथं क्लोरीनचं समजा की पिक्चराइज केलेली इमेज आहे आपल्या डोक्यामध्ये. ठीक आहे. तर हा एक मॉलिक्यूल, हा एक मॉलिक्यूल, याच्यामध्ये काही डिस्टन्स असतं, याच्यामध्ये पण काहीतरी फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात, वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत तिथं. पण NaCl चा ज्यावेळी विचार करता तुम्ही, त्यावेळी NaCl कधीच असा प्रेझेंट असत नाही. NaCl म्हणजे एक Na एक Cl, एक Na एक Cl, एक Na एक Cl. तर या टाइप मध्ये हा प्रेझेंट असत नाही. का तर हा मॉलिक्यूल आहे, याच्यामध्ये असणारा बॉन्ड हा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आयोनिक बॉन्ड ज्याच्यामध्ये आहे तो आयोनिक बॉन्ड असणारे क्रिस्टल फॉर्मेशन होतं. क्रिस्टल फॉर्मेशन होतं, इट मीन्स याचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार होतं. याचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर 3 डायमेन्शनल तयार होतं. म्हणजे काय पहा, समजा याचं जर स्ट्रक्चर क्युबिक आहे, तर क्युबिक स्ट्रक्चर कसं असेल याचं? फॉर एक्झाम्पल सपोज याच्यामधून एक जॉमेट्री तयार होते आणि 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असते. तुम्हाला समजणारी नाही की कोणता Na आयन कोणत्या क्लोरीनच्या आयनशी अट्रॅक्शन मध्ये आहे. फॉर एक्झाम्पल पहा, इथं क्लोरीनचा आयन असतो, इथं क्लोरीनचा आयन, इथं क्लोराईड आयन, इथं क्लोराईड आयन. ओके. सेंटरला एक क्लोराईड आयन असतो. अशी क्युबिक अरेंजमेंट असते. समजतंय का? पहा हे, नाहीतर मी इमेज तर दाखवणारच आहे. समजतंय का? पहा. अशी इमेज दाखवतोय मी, पहा. तर याच्यामध्ये 8 कॉर्नर, इथं प्रत्येक कॉर्नरला काय आहे? क्लोराईड आयन आहे. या प्रत्येक कॉर्नरला
प्रत्येक कॉर्नरला काय आहे, क्लोराईड आयन आहे. इथं सेंटरला एक क्लोराईड आयन आहे, इथं सेंटरला एक क्लोराईड आयन आहे आणि अल्टरनेटिव्ह ठिकाणी सोडियमचे आयन आहेत. सोडियमचे आयन आहेत अल्टरनेटिव्ह ठिकाणी. हे रेड कलरने जे दाखवले दिसतायत का पहा तुम्हाला, रेड कलर डिफरन्स दिसतोय, कलर डिफरन्स. हे आहेत सोडियमचे आयन. इथं परत असणार आहेत क्लोरीनचे, इथं परत असणार सोडियमचे आयन्स. ओके, तर या टाईपची अरेंजमेंट असते, इथं. ठीक आहे. यस, वेअर इट इज, इथं असणार आहे या टाईप मध्ये. तर ही अरेंजमेंट असणार आहे सोडियम आणि क्लोरीनची क्युबिक अरेंजमेंट. म्हणजे अल्टरनेटिव्ह या प्लेन मध्ये जर तुम्ही पाहताय, अल्टरनेटिव्ह ठिकाणी क्लोराईड आयन आहेत, अल्टरनेटिव्ह ठिकाणी काय आहेत, सोडियम आयन्स आहेत. सोडियम आयन्स आणि क्लोराईड आयन्स हे अल्टरनेटिव्ह ठिकाणी आहेत. आणि ह्या टोटल मध्ये मी फक्त एक रिप्रेझेंटेटिव्ह युनिट काढलेला आहे, एक रिप्रेझेंटेटिव्ह. जर तुम्ही 1 ग्रॅम जरी NaCl घेताय, किंवा 1 मिलीग्रॅम जरी NaCl घेताय, तर त्याच्यामध्ये असे मिलियन्स ऑफ, बिलियन्स ऑफ, ट्रिलियन्स ऑफ काय आहेत, आयन्सची अरेंजमेंट आहे. आणि ही जी अरेंजमेंट आहे ही ओव्हरऑल पूर्ण स्ट्रक्चर. म्हणजे जर मी NaCl चा एक क्रिस्टल घेतोय, फॉर एक्झाम्पल पहा, माझ्याकडे NaCl चा एक क्रिस्टल आहे. मी या टोकापासून या टोकापर्यंत जाईपर्यंत मला मिलियन्स ऑफ ऍटम्स दिसणार आहेत, मिलियन्स ऑफ आयन्स दिसणार आहेत. तर ह्या आयन्सची जर मी अरेंजमेंट चेक करत गेलो या टोकापासून या टोकापर्यंत, तर मला ती सिमिलर भेटते, 3 डायमेन्शन मध्ये. मग हे सगळं इतकं मोठं मिलियन्स ऑफ, बिलियन्स ऑफ ऍटमचं स्ट्रक्चर काढण्याची गरजच नाहीये. आपण रिप्रेझेंटेटिव्ह एक युनिट दाखवू शकतो आपण त्याचं. आणि जे एक बेसिक युनिट असतं, त्याला युनिट सेल म्हणतात, की हे बेसिक स्ट्रक्चर पुरेसं आहे पूर्ण ओव्हरऑल एंटायर मिलियन्स ऑफ, बिलियन्स ऑफ, ट्रिलियन्स ऑफ आयन्स अरेंजमेंट रिप्रेझेंट करण्यासाठी. तर हे जे 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये, आता पहा 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये मी एक क्यूब ठेवलेला आहे आणि पॉइंटने किंवा या पॉइंटला काय म्हणू शकतो आपण, छोट्या छोट्या स्पियर्सने, छोट्या छोट्या बॉल्सने आपण रिस्पेक्टिव्ह आयन्स दाखवतोय. तर या टाईपचं जे रिप्रेझेंटेशन असतं याला क्रिस्टल लॅटिस म्हणतात. याला काय म्हणतात, क्रिस्टल लॅटिस. याला म्हणत असतो आपण क्रिस्टल लॅटिस. ओके, सॉलिडचे 2 टाईप असतात. एक असतं क्रिस्टलाइन सॉलिड. झाले का हे तुम्हाला? सॉलिडचे मेन 2 टाईप असतात, क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. काय मिनिंग आहे? तर क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये अरेंजमेंट 3 डायमेन्शन मध्ये फिक्स असते, एक फिक्स अशी जॉमेट्री तयार होते, ओव्हरऑल अरेंजमेंट सेम असते. पण अमॉर्फस सॉलिड मध्ये कोणत्याही प्रकारची अरेंजमेंट सेम नसते. अमॉर्फस सॉलिड मध्ये तुम्हाला असे ऍटम्स दिसतील कुठेही रॅन्डमली. त्याच्यामध्ये कोणताही पॅटर्न तयार होत नाही, कोणतीही जॉमेट्री तयार होत नाही. त्याला आपण म्हणत असतो अमॉर्फस सॉलिड. ज्या सॉलिड मध्ये पार्टिकल्सची अरेंजमेंट ही फिक्स असते, त्याच्यापासून एक जॉमेट्री तयार होते आणि रिपीटेडली ओव्हरऑल सॉलिड संपेपर्यंत तुम्हाला सेमच अरेंजमेंट दिसते, दुसरी अरेंजमेंट दिसत नाही. त्या टाईपच्या सॉलिडला म्हणत असतो आपण क्रिस्टलाइन सॉलिड. हे तुम्हाला होणार आहे 12th मध्ये. सॉलिड किंवा स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये पण होऊन जाईल तुम्हाला हे 11th किंवा झालेलंही असेल मे बी 10th. झाले का हे तुम्हाला? येस सर. येस सर. झालेलं आहे ना? ठीक आहे. तर हे आहे क्रिस्टलाइन सॉलिड. ओके, म्हणून आपण याला म्हणत असतो क्रिस्टल लॅटिस. या अरेंजमेंटला लॅटिस अरेंजमेंट म्हणतात. मग हे अरेंजमेंट कधी तयार झाली? ज्यावेळी गॅसियस फेज मध्ये, ज्यावेळी M+ आणि X- हे गॅसियस फेज मध्ये होते, त्यावेळी ही अरेंजमेंट नव्हती. ज्यावेळी हे दोघं एकत्र आले गॅसियस फेज मध्ये आणि याचं कन्व्हर्जन याच्या सॉलिड फॉर्म मध्ये झालं, सॉलिड स्टेट मध्ये झालं, त्याच वेळी आपण म्हणतो की याला क्रिस्टल तयार झाला, क्रिस्टलायझेशन प्रोसेस तयार झाली. त्याच वेळेला हे फॉर्मेशन ऑफ लॅटिस होतं. हे फॉर्मेशन होत असताना रिलीज झालेली एनर्जी म्हणजे लॅटिस एनर्जी. आणि याला जर तुम्हाला ब्रेक करायचं आहे, याला ब्रेक करत असताना द्यावी लागणारी एनर्जी म्हणजे पण काय असणार आहे? सेम एनर्जी असणार आहे. जी रिलीज झाली तेवढीच द्यायला लागेल, तेवढीच ऍब्सॉर्ब होईल. याला आपण काय म्हणणार? लॅटिस एनर्जीच म्हणणार. दोन्हीच्या व्हॅल्यू सेम असतात, फक्त साइन अपोजिट असतं. याला आपण निगेटिव्ह साईनने दाखवतो, याला आपण पॉझिटिव्ह साईनने दाखवतो. सो एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द आयोनिक सॉलिड किंवा 1 मोल ऑफ आयोनिक सॉलिड. 1 मोलच्या लँग्वेज मध्ये सांगतोय आपण. एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 मोल ऑफ आयोनिक सॉलिड इंटू इट्स इंडिव्हिज्युअल आयन्स ऍट इन्फायनाइट डिस्टन्स. हे जवळ नसायला पाहिजे, त्याच्यामध्ये अट्रॅक्शन नसायला पाहिजे. इंटू इट्स आयन्स ऍट इन्फायनाइट डिस्टन्स
that amount of energy is called as lattice energy. पहा याचं स्ट्रक्चर कसं आहे. Let's check the structure. Okay, are you getting the image? येस सर. ओके, इमेज दिसते. आता पहा इथं मी स्ट्रक्चर दाखवलंय, बोर्डवरती एवढं दाखवणं पॉसिबल नाहीये. रेड कलर मध्ये काय दिसतायत इथं दिलेलं आहे तुम्हाला. रेड कलर मध्ये काय दिसतायत, Na+ कॅटायन दिसतायत आणि ब्ल्यू कलर मध्ये Cl- anion दिसतायत. अरेंजमेंट क्युबिक आहे, याला क्युबिक अरेंजमेंट म्हणतात. अशा बऱ्याचशा अरेंजमेंट क्रिस्टल सिस्टीम बऱ्याचशा आहेत. 7 फंडामेंटल सिस्टीम ज्या आहेत क्रिस्टलच्या, हे आपल्याला 12th मधल्या फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकायचे आहेत. द सॉलिड स्टेट नावाचा चॅप्टर आहे आपल्याला. सॉलिड स्टेट मध्ये आपण ह्या सगळ्या अरेंजमेंट शिकणार आहे. इथे एक सिंपल अरेंजमेंट आहे तुमच्या समोर, याला आपण क्युबिक अरेंजमेंट म्हणतो. ओके, मग इथं तुम्ही सांगू शकताय का, मी जर हा क्लोराइड आयन पकडतोय सेंटरचा मधला, तर याचं अट्रॅक्शन कशा बरोबर आहे? नाही सांगू शकत तुम्ही, का तर त्याच्या सराउंडिंगला 4 Na+ चे आयन आहे. तसं सेम मी जर या Na+ ला टार्गेट करतोय किंवा याला कन्सिडर करतोय, तर याच्या बाजूला 4, याच्या सराउंडिंगला 4 Cl- आयन्स आहेत. म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला डायरेक्टली, की Na+ हे Cl- ने सराउंड झालेले आहेत काही, आणि Cl- हे काही Na+ ने सराउंड झालेले आहेत. ही सिस्टीम 3 डायमेन्शनल मध्ये इकडं या साईडला, लेफ्ट, राईट, अबो, बिलो, बॅक साईडला आणि फ्रंट साईडला 3 डायमेन्शन मध्ये सगळीकडे हीच सिस्टीम दिसणार आहे तुम्हाला. एवढं सगळं दाखवणं काय इझी नाहीये. त्याच्यासाठी एकच एवढं युनिट पुरेसा आहे, म्हणून याला आपण युनिट सेल तरी म्हणतो, किंवा आपण याला काय म्हणत असतो, क्रिस्टल लॅटिस. या अरेंजमेंटलाच म्हटलं जातं क्रिस्टल लॅटिस. आणि याचं ज्यावेळी सिंपल बेसिक युनिट दाखवतोय आपण, एकच क्यूब दाखवतोय, त्यावेळी त्याला आपण युनिट सेल म्हणत असतो. इट इज क्लिअर? किंवा तुम्ही ही अरेंजमेंट अशी दाखवू शकता. बॉल मध्ये पहा, Cl- मोठे जे ग्रीन कलरचे आहेत ते Cl- आहेत, आणि छोटे जे ग्रे कलरचे आहेत, छोटे जे ग्रे कलरचे बॉल्स दिसत आहेत तुम्हाला, हे Na+ आहेत. कॅटायन छोटे असतात, anion मोठे असतात. ठीक आहे, ते का असतात तेही पाहायचं आहे आपल्याला पिरियोडिक टेबल मध्ये वगैरे. ठीक आहे, तर या टाईपची क्लोज पॅकिंग असते, याला क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणतात. फिक्स असं स्ट्रक्चर आहे. ओके, ते जर आपण असं दाखवत असू तर याला म्हटलं जातं लॅटिस अरेंजमेंट किंवा लॅटिस डायग्राम म्हणतो आपण. इट इज क्लिअर? एव्हरीथिंग इज क्लिअर? येस सर. ओके, काही डाऊट्स असतील तर विचारा. रिवाइज करा थोडस, काय काय शिकलोय आपण. इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती MCQ येणार आहेत. बाकी कोव्हॅलेंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड कसे तयार होतात हे तुम्ही ऑलरेडी शिकत आलेला आहात, ते डिफिकल्ट नाहीये. आता पहा, अजून तुम्ही सांगू शकता, काय सांगू शकता. बाय जनरल कन्सिडरेशन एक सिस्टीम आहे. ठीक आहे, ऍटम कन्सिडर केला होता आपण, ही एक सिस्टीम आहे. ही सिस्टीम सोडून बाकी राहिलेलं जे काही सगळं आहे, हे सगळं म्हणजे काय आहे? हे सगळं म्हणजे सराउंडिंग आहे. हे सगळं सराउंडिंग आहे, याला आपण म्हणतोय सिस्टीम. ठीक आहे, 2 प्रोसेस पाहिजे. 2 प्रोसेस. कोणत्या 2 प्रोसेस पाहिल्या? सराउंडिंग कडून सिस्टीम कडे एनर्जी ट्रान्सफर होते, किंवा सिस्टीम कडून सराउंडिंग कडे एनर्जी ट्रान्सफर. ठीक आहे, तर तुम्ही मला सांगू शकताय का दोन्ही मधली इझी प्रोसेस कोणती असेल? दोन्ही मधली इझी प्रोसेस कोणती असेल? येस, what is the size of the system, to what is the surrounding. size of the surrounding? yes, सिस्टीम टू सराउंडिंग ही इझी असू शकते. पहा, जर आपण खूप सारी एनर्जी देतोय, सराउंडिंग मधून एनर्जी देतोय एवढ्या छोट्याशा सिस्टीमला, तर हे थोडंसं डिफिकल्ट आहे. ओके, मग हे इझी का आहे? तर जर सिस्टीम मधून एनर्जी रिलीज होते, तर पूर्ण या एन्व्हायरमेंट मध्ये कुठेही ती एनर्जी काय होऊ शकते, कुठेही ती एनर्जी ऍब्सॉर्ब होऊ शकते. गरम चहाचा कप ठेवा, थोड्या वेळात थंड होतोय, मग ते चहा जो गरम होता त्याच्यातली एनर्जी गेली कुठं? त्याच्यातली एनर्जी जी आहे ती हवेमध्ये गेली, एन्व्हायरमेंट मध्ये गेली, म्हणजे सराउंडिंग मध्ये गेली, आणि एकदम इझिली गेली. तुम्ही काय केलं? वेगळे एफर्ट घेतले, चहाला थंड करण्यासाठी तुम्ही एफर्ट घेतले का? फक्त ठेवून दिला तुम्ही चहाचा कप, एनर्जी निघून गेली. का निघून गेली? का तर इझी आहे. इट्स टू मच इझी टू रिलीज एनर्जी फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. सिस्टीम कडून सराउंडिंगला एनर्जी जाणं काय आहे? इझी आहे. सराउंडिंग कडून सिस्टीमला एनर्जी देणं तेवढं इझी नाहीये. ओके, मग आताच आपण एक स्टेटमेंट पाहिलं होतं कोसेलचं, काय? फॉर्मेशन ऑफ आयन्स डिपेंड्स अपॉन द ईज म्हणजे इझिनेस. ओके, किती सोपं आहे ते.
डिपेंड अपॉन द इज विथ विच अन ॲटम कॅन लूज और गेन इलेक्ट्रॉन. म्हणजे इझीनेस किती आहे इलेक्ट्रॉन गेन करण्यामध्ये आणि इलेक्ट्रॉन लूज करण्यामध्ये. मग जर एखादा ॲटम इलेक्ट्रॉन गेन करतोय, इलेक्ट्रॉन जर तो गेन करतोय तर एनर्जी काय होते, एनर्जी रिलीज होते. आणि एखादा जर ॲटम इलेक्ट्रॉन काय करतोय, इलेक्ट्रॉन डोनेट करतोय किंवा इलेक्ट्रॉन बाहेर टाकतोय, इमिट करतोय, तर त्याच्यासाठी एनर्जी काय करावी लागते, एनर्जी ऍब्सॉर्ब करावी लागते. मग इथं जी एनर्जी असोसिएटेड आहे सराउंडिंग कडून सिस्टीम कडे, ही एनर्जी आहे एनर्जी आयोनायझेशन एनर्जी. आणि इथं जी सिस्टीम कडून सराउंडिंग कडे एनर्जी जाते ती आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. ओके, म्हणजेच आपण म्हणू शकतो की ही गोष्ट डिफिकल्ट आहे, ही गोष्ट इझी आहे. मग आपण इथं असं सांगू शकतो की एनर्जी जी आहे इथं कमीत कमी एनर्जी आपल्याला हँडल करायला पाहिजे. इथं काय करायला पाहिजे, मिनिमम एनर्जी हँडल करायला पाहिजे. इथं जास्तीत जास्त फेवरेबल आहे, जेवढी एनर्जी जाईल तेवढं चांगलं आहे. म्हणून इथं आपण काय म्हणू शकतो, इथं मॅक्सिमम एनर्जी आपल्याला काय करायला पाहिजे, हँडल करायला पाहिजे. इथं मिनिमम एनर्जी असोसिएटेड असायला पाहिजे, इथं मॅक्सिमम एनर्जी असोसिएटेड असायला पाहिजे. तरच ह्या गोष्टी काय आहेत, इझी आहेत, पॉसिबल आहेत. आणि ह्या एनर्जी चेंजमुळे जितकी एनर्जी रिलीज होईल तितकी त्या कंपाऊंडला स्टॅबिलिटी काय होणार आहे, एनर्जी रिलीज होते याचं मिनिंग आहे सिस्टीमची एनर्जी कमी होते. एनर्जी ह्या ऍटम कडून किंवा फॉर्म झालेल्या कंपाऊंड कडून रिलीज होते, याचं मिनिंग आहे की त्या सिस्टीमची स्वतःची एनर्जी कमी होते. एनर्जी रिलीज करतोय तो बाहेर टाकतोय आणि एनर्जी कमी होते, याचंच मिनिंग आहे की त्याची स्टॅबिलिटी काय होते, स्टॅबिलिटी वाढते. मग या इक्वेशन वरून आपण सांगू शकतो स्टॅबिलिटी ऑफ द फॉर्म्ड आयोनिक कंपाऊंड इज असोसिएटेड विथ द एनर्जी. आणि आपण याला सांगू शकतो की आयोनायझेशन एन्थाल्पी ही त्याची मिनिमम असायला पाहिजे आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही त्याची काय असायला पाहिजे, मॅक्झिमम असायला पाहिजे त्या सिस्टीमची. तरच काय आहे तो कंपाऊंड जास्तीत जास्त काय असणार आहे, स्टेबल असणार आहे. ओके, सो एलिमेंट्स हॅव्हिंग लो आयोनायझेशन एन्थाल्पी, राईट डाऊन दिस. एलिमेंट्स, प्रत्येक एलिमेंटची काहीतरी स्वतःची अशी आयोनायझेशन एन्थाल्पी असते. एलिमेंट्स having low ionization enthalpy can readily form ionic bond. Can readily म्हणजे with easiness किंवा easily readily form ionic bond with elements having एनर्जी निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह मध्ये पण जास्त एनर्जी पाहिजे, अमाऊंट जास्त पाहिजे, म्हणजे हाय निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. हाय निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. हाय निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. ओके, जो क्रिस्टल लॅटिस पाहिला त्याच्यामध्ये फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात, कुलोम्बिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन म्हणजे टोटल पॉझिटिव्ह चार्ज सर्व कॅटायनचा मिळून आणि टोटल निगेटिव्ह चार्ज सर्व एनायनचा मिळून, त्या दोन चार्जेस अपोजिट चार्जेस मध्ये काय असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, की ज्याला आपण आयोनिक बॉन्ड म्हणतो. म्हणजे आयन मध्ये कोणत्याही एका पर्टिक्युलर ऍटमचा, कोणत्याही एका पर्टिक्युलर आयनचा, कोणत्याही दुसऱ्या पर्टिक्युलर निगेटिव्हली चार्ज आयन बरोबर काय असत नाही, अट्रॅक्शन असत नाही. तर याचं जे अट्रॅक्शन असतं हे ओव्हरऑल असतं.
त्याचं अट्रॅक्शन हे ओव्हरऑल असतं, डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं ते. तो काही पर्टिक्युलर एकाच क्लोरीन बरोबर काय होत नाही, अट्रॅक्ट होत नाही. पण त्याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन्स आहेत तेवढेच नंबर ऑफ निगेटिव्हली चार्ज आयनायन्स असतील. रेशो जर 1:1 असेल तर आपण ते दाखवताना NaCl या फॉर्म मध्ये दाखवताना NaCl. जर यांचा रेशो समजा याचे 1 मिलियन कॅटायन आहेत, याचे 1 मिलियनच्या ऐवजी 2 मिलियन आयनायन्स असतील तर 1:2 रेशो झाला. मग दाखवताना आपण कसं दाखवणार, A आणि B ला AB2 या फॉर्म मध्ये आपण तो काय करणार, रिप्रेझेंट करणार. पण हा AB2 म्हणजे याचं मिनिंग असं नाहीये की A आणि 2B मध्ये बॉन्ड आहे किंवा A आणि 2B हे एकत्र मॉलिक्युल सारखे राहतात, याचं मिनिंग हे नाही. याचं मिनिंग आहे टोटल क्रिस्टल लॅटिस मध्ये जे अरेंजमेंट आहे, टोटल क्रिस्टल लॅटिस मध्ये जेवढे बी आहेत त्याच्या हाफच A आहेत किंवा जेवढे A आहेत त्याच्या डबल B आहे, हे मिनिंग आहे त्याचं. आणि ह्याच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं हे डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं टोटल पॉझिटिव्ह निगेटिव्ह मधलं अट्रॅक्शन. त्याला आपण म्हणत असतो कुलोम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याला आपण काय म्हणत असतो, कुलोम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके. जी अरेंजमेंट असते, राईट डाऊन, अरेंजमेंट ऑफ आयन्स किंवा कॅटायन्स अँड anions, अरेंजमेंट ऑफ कॅटायन्स अँड anions in crystal lattice is ordered म्हणजे एका फिक्स अशा जॉमेट्री मध्ये आहे, ऑर्डर्ड आहे. म्हणजे रिपीटेडली तुम्ही पाहिलं तर तीच अरेंजमेंट तुम्हाला ओव्हरऑल दिसणार आहे. and these cations and anions are held together by Coulombic forces of attraction. Coulombic forces of attraction. Coulombic forces of attraction. आणखी काय लक्षात ठेवण्यासारखा पॉइंट आहे पहा. ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ क्रिस्टल लॅटिस, during the formation of lattice, it crystallizes from gas to solid. फेज स्टेट दिले, फिजिकल स्टेट दिले तुम्हाला गॅस पासून सॉलिड मध्ये, किंवा हे तुम्ही रिएक्शनच्या फॉर्म मध्ये दाखवू शकता. MX जे गॅस मध्ये होतं ते MX हे सॉलिड फेज मध्ये आले. यालाच आपण काय म्हणत असतो, क्रिस्टलायझेशन झालं, सॉलिडिफिकेशन झालं. Write down furthermore, stability of crystal depends. Stability of crystal lattice depends. Stability कशावरती डिपेंड असणार आहे? Yes. First point, interaction between ions, definitely positive negative मधली इंटरॅक्शन. तेच कुलोम्बिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. त्यालाच आपण काय म्हटलं, इंटरॅक्शन बिटवीन आयन्स, म्हणजेच कॅटायन अँड anion असं लिहू शकता तुम्ही. इंटरॅक्शन बिटवीन आयन्स and energy released during the formation of crystal lattice, and energy released during the formation of crystal lattice. Energy released during the crystal lattice. It is done. संडेला एक्स्ट्रा लेक्चर घेऊ शकतो का रे आपण, की सुट्टी हवी तुम्हाला? कॅन यू रिप्लाय?
संडेला एक्स्ट्रा लेक्चर घेऊ शकतो का? तुमची काही इच्छा आहे का? तर आपले लास्ट टाइम 4 ते 5 लेक्चर मिसिंग झाले होते आपले. ओके, सांगा, मला रिप्लाय करा. जर तुम्हाला सुट्टी हवी असेल तरी तसं सांगा, तर आपला सिलेबस थोडासा मागे पडतोय. जेवढे आपण जास्त टाइम स्पेंड करू तेवढा आपल्याला काय होणार आहे, हे मोर डिटेल मध्ये आपल्याला घेता येईल. अदरवाईज आपला काय होणार आहे, सिलेबस रनिंग मोडला जाणार आहे थोडासा. राईट डाऊन लॅटिस एन्थाल्पी. व्हॉट इज मीन बाय लॅटिस एन्थाल्पी? लॅटिस एन्थाल्पी कशाला म्हणतो हे पहा. इथं काय सांगितलंय मी, स्टॅबिलिटी ऑफ क्रिस्टल लॅटिस डिपेंड्स अपॉन एनर्जी रिलीज्ड ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ क्रिस्टल लॅटिस. म्हणजे एनर्जी रिलीज्ड आहे ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ क्रिस्टल लॅटिस, यालाच म्हणत असतो आपण लॅटिस एन्थाल्पी. यालाच काय म्हणतो आपण, लॅटिस एन्थाल्पी. तुम्ही जनरली सांगू शकता एनर्जी जेवढी जास्त रिलीज होईल, एनर्जी जितकी जास्त रिलीज होईल तितकी त्या सिस्टीमची एनर्जी काय होणार आहे, तितकी त्या सिस्टीमची एनर्जी डाऊन होणार आहे. पण लक्षात घ्या, जितकी सिस्टीमची एनर्जी डाऊन तितकीच त्याला आपण काय म्हणत असतो, स्टॅबिलिटी. जितकी डाऊन तितकी स्टॅबिलिटी हायर. जेवढी एनर्जी कमी तेवढी स्टॅबिलिटी जास्त. म्हणजे जेवढी एनर्जी याची कमी होणार आहे तेवढा तो जास्त मोर स्टेबल असणार आहे. इट मीन्स जेवढी जास्त एनर्जी रिलीज होईल तेवढा तो खाली येणार आहे एनर्जी स्केलवर, तेवढी त्याची स्वतःची इंटरनल एनर्जी डाऊन होणार आहे. जेवढी इंटरनल एनर्जी कमी होणार आहे तेवढी स्टॅबिलिटी जास्त. म्हणजे these two things are directly proportional. जेवढी एनर्जी जास्त रिलीज होईल ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ क्रिस्टल लॅटिस, जेवढी मोर एनर्जी काय होणार आहे, रिलीज होणार आहे, तेवढी त्या तयार झालेल्या कंपाऊंडला स्टॅबिलिटी जास्त असणार आहे. सो एनर्जी रिलीज ड्युरिंग द फॉर्मेशन आणि स्टॅबिलिटी ह्या दोन गोष्टी ह्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. स्टॅबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एनर्जी रिलीज ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ क्रिस्टल लॅटिस. तर जेवढी एनर्जी रिलीज होणार आहे तेवढी स्वतःची एनर्जी कमी होणार आहे, आणि एनर्जी कमी होते म्हणजे स्टॅबिलिटी जास्त. ओके, सो व्हॉट इज मीन बाय लॅटिस एन्थाल्पी? राईट डाऊन द एनर्जी रिक्वायर्ड टू कम्प्लिटली सेपरेट, द एनर्जी रिक्वायर्ड टू completely separate 1 mole of solid ionic compound. सेपरेट कशाला सेपरेट करणार आहात, 1 mole of solid ionic compound into the gaseous components, म्हणजे त्याचे आयन, gaseous components, into the gaseous components. This is called as lattice enthalpy. Okay, sir, I'll let Amit sir write down this fast. One more thing, while formation of NaCl crystal lattice, while formation of NaCl crystal lattice, 788 किलोजूल पर मोल, एका मोल साठी. ओके, 1 मोल म्हटलंय आपण. 788 किलोजूल एनर्जी रिलीज्ड. किंवा हीच एनर्जी तुम्ही कशी सांगू शकता, रिलीज झाली आहे म्हणजे -788 किलोजूल पर मोल अशीही सांगू शकता विथ निगेटिव्ह साइन. म्हणजे तुम्हाला रिलीज वगैरे म्हणण्याची आवश्यकता नाही. म्हणून आपण काय म्हणू शकतो, जेवढी एनर्जी रिलीज होते तेवढीच एनर्जी द्यावी लागते NaCl ला ब्रेक करण्यासाठी. NaCl फॉर्म होताना एवढी एनर्जी रिलीज झाली, तर NaCl ला ब्रेक करताना एवढी एनर्जी द्यावी लागेल, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आहे. सो लॅटिस एन्थाल्पी, देअरफॉर लॅटिस एन्थाल्पी of NaCl is equal to 788 kilojoule per mole. 788 kilojoule per mole.
ओके, इट इज क्लिअर? रिप्लाय मी. गॉट एव्हरीथिंग? काही डाऊट्स आहेत? काही डाऊट्स असतील तर परत विचारा मला, परत आठवले तरी व्हॉट्सअप करा. परत नेक्स्ट लेक्चरला आपण ते काय करूयात, रिपीट करूयात. हे थोडंसं एनर्जीशी रिलेटेड आहे, याच्यावरती एमसीक्यू जास्त विचारले जातात. स्कोप आहे इथे एमसीक्यू येण्याला. बाकी आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड तुम्ही शिकतच आलात, त्याच्यावरती जास्त एमसीक्यूज अपेक्षित नाहीयेत, किंवा ते आले तरी तुम्ही इझिली टॅकल करू शकता. ठीक आहे अमित सर?